स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेत आज पाणी प्रश्नावरून वातावरण चांगलं तापल्यास पाहायला मिळालं। भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने या थेट पाण्याचा हंडा घेऊन सभागृहात पोहोचल्या। मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवलं। दरम्यान प्रभागातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावर नगरसेवक सचिन मराठे यांनी महासभेत सवाल उपस्थित केला आहे। नाशिक महानगरपालिकेत आज पाणी प्रश्नावर विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती। मात्र याच दरम्यान भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने आपल्या प्रभागातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ थेट पाण्याचा हंडा घेऊन सभागृहात पोहोचल्या। गेल्या अनेक दिवसापासून प्रभागात पाणी मिळत नसल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केली। मात्र सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांनी त्यांना हंडा घेऊन आत जाण्यास मज्जाव केला। प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या मी 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे। आमच्या गेल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमच्या पाण्याचं फिल्ट्रेशन आहे, जलशुद्धीकरण ते लिलगरी बाग येथे आहे आणि आज आमच्या हक्काचं जे पाणी आहे आज ते दुसऱ्या प्रभागामध्ये द्वारका असेल तिथं चोरल्या गेलं आहे असा माझा हा आरोप आहे। आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या माता भगिनी आहे आज त्यांच्यासाठी मी नगरसेवक नाही, आज एक त्यांच्यासाठी इथं उभी घेऊन राहिलेली आहे पाण्याचा प्रश्न। आज त्या 60 ते 70 वर्षाच्या ज्या आजी सकाळी उठून त्या पाण्यासाठी वणवण करत असतात प्रभागामध्ये, आज त्यांची वणवण जी मला त्यांची बघवत नाही। प्रशासन काही झोपलं आहे की याच्या मानेनगरमध्ये जलकुंभ गेले 3 वर्षापासून मी उभारलेले आहे। आज ती जलकुंभ रिकामी शो म्हणून ती टाकी उभी करून ठेवली आहे प्रशासनाने। 1 कोटी 20 लक्ष जे पाणी द्वारकेला डबल 2दा पाणी सोडतात। आज तिथले धारणकर साहेब असेल, आज माझा निश्चित आहे की आज मी त्यांच्यावर त्यांच्या घरात 2-2 टाइम पाणी आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 टाइम सुद्धा पुरेसं पाणी नाही। दरम्यान प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक सचिन मराठे यांनी या पाणी टंचाईच्या मुद्द्यावर महासभेत प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला। नगरसेवकांनी ते काम करायचं का? तुम्ही आमच्या प्रभागात पाणी सोडा, आम्ही तुमच्या प्रभागात पाणी सोडू, आमची टाकी भरू द्या, तुमची टाकी भरू द्या, हा काय प्रकार चाललाय? प्रशासनाला याच्यावर काय बोलता येत नाही का? हा भाग तुमचा टाकी ही मुकणे धरणावर भरणार हे असं नगरसेवक म्हणत असाल, हा प्रकार काय? माझ्या प्रभागात काल पाणी नाही आलं, लोकांचे 10वीचे पेपर होते, भरपूर जणांनी मला फोन केले की भाऊ 10वीचा पेपर असताना सकाळी धावपळ झाली, ही धावपळ कशासाठी? पण मला हे प्रशासनाने पहिलेच मी खत्री मॅडमला मी फोन केला होता काल की मॅडम पाणी सोडलं नाही, पाणी भरलं नाही, लोकांची धावपळ होते, पण हे प्रशासन फेलवर आहे का? पहिलेच नियोजन करून द्यायचं, तुम्ही मुकणे धरणावून घेणार तर तुम्ही पंचवटीतून घेणार तर तुम्ही इतर कुठून पाणी देणार, अचानक पाणी बंद करणं हा प्रकार कोणता? ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।